नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट शहर तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महावितरण कंपनीस निवेदन। अक्कलकोट शहर तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण कंपनीस निवेदन देण्यात आले। दिनांक 22 जून रोजी अक्कलकोट शहरातील महावितरण कंपनी कार्यालयास मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देऊन महावितरणचे अधिकारी पडळ यांना निवेदन दिले। महावितरणचे अधिकारी पडळ यांनी 4-5 दिवसात तुमचे सर्व प्रश्न सोडवून वीज पुरवठा सुरळीत करून देतो असा शब्द दिला। या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील, शहर संपर्क प्रमुख आदर्श मळगी, बनसगोळ शाखा अध्यक्ष समर्थ नरके, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, काजी कणबस शाखा अध्यक्ष अभय वाले, गट अध्यक्ष काशीनाथ मरतुरे, तालुका उपाध्यक्ष मल्लीनाथ घंटे, काशीनाथ पाटील, सतीश निंबर्गी आदींसह दुधनी, मुगळी, सुलेर जवळगे, इब्राहिमपूर, नागूर, बबलात, बसवन संगोगी, रुद्देवाडी, चिंचोळी मय, अंदेवाडी आदी भागातील शेतकरी, नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। या कंपनीच्या अधिकारी साहेबांना अर्ज दिला होता की आम्हाला तुम्ही वेळ द्यावं। आम्ही शेतकऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांच्या स्मार्ट मीटरबद्दल, शेतकऱ्यांच्या खराब झालेल्या डेपी नवीन बसवण्याबद्दल आणि शेतकऱ्यांचे 4 ते 5 तास लाईट येतो हे कंटिन्यू 8, 9, 10 तास देण्याबद्दल आणि जे काय आता शेतकऱ्यांना त्रास होतोय तालुक्यामध्ये हे त्रास बंद करण्यासाठी आणि शहरामध्ये जे स्वामी समर्थ नगरीमध्ये भक्त लोक येतात त्या भक्त लोकांना सुद्धा आतून त्रास होत आहे। त्यासाठी आम्ही आज आमचे सोलापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष माननीय किशोरभाऊ शिंदे साहेब, ॲडव्होकेट आणि सूर्यजी पाटकर साहेब ॲडव्होकेट यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हाध्यक्ष विनाकांना महेंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, मनसेचे नेते दिलीपबाबू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज अधिकाऱ्यांना भेटून आज त्यांच्यासोबत चर्चा करून पुढे 8 दिवसात आमच्या तालुक्यामध्ये व शहरामध्ये 8 ते 9 तास लाईट वीज कनेक्शन व्यवस्थित द्यावे आणि तुर्तास स्मार्ट मीटर बंद करून आहे ते ठेवावे। जुन्या झालेले डीपी तात्काळ दुरुस्त करावे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत। आता जर डीपी दुरुस्त नाही झाले तर तुमच्या गाडी वगैरे चिखलात राहण्यात वगैरे जात नाहीत। त्यासाठी शेतकऱ्यांचे असे विविध अनेक प्रश्न आहेत आणि अक्कलकोटमध्ये येणारा स्वामी समर्थांचे जे भक्त आहेत त्या भक्तांना रात्री लॉजमध्ये अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।